हे सफरचंदाचं झाड आहे, ती गोड आहेत बघा ही फुलं सफरचंदाची। आणि हे तुतीचं झाड आहे, तुम्ही बघू शकता इथे खूप सारी मोसंबी लागली आहे। तर आणि असं सगळं आळ्यांनी कुरतडलं आहे त्याला। सो आय थिंक हे यावर्षी माझं फ्लॉप गेलेलं आहे। नमस्कार मंडळी, ऑर्गॅनिक ताज्या भाज्यांच्या आणि फुलांच्या माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुमचं स्वागत आहे। नो केमिकल्स, ओनली नॅचरल। कशी वाटते ही ताजी भाजी बघायला? ही सगळी भाजी माझ्या या टेरेस गार्डनमधनं मी काढलेली आहे आणि पूर्ण टेरेस गार्डन ही ऑर्गॅनिक खतावर, किचन वेस्टवर अशी मी तयार केलेली आहे। तर दाखवते वन बाय वन कुठली भाजी आहे। तर आलं, मोसंबी, तुती, तोंडली, वांगी, फरसबी आणि बटाटे अशा एवढ्या भाज्या आज मला मिळालेल्या आहेत माझ्या टेरेस गार्डनमधनं। तर खूप छान वाटतंय असं हे विषमुक्त भाजी खाताना। तर आजच्या या व्हिडिओमधनं मी तुम्हाला ह्या भाज्यांचं हार्वेस्टिंग तसंच माझी बाग आत्ता जी फुलली आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीला ती पण दाखवणार आहे। तर तोंडली खूप छान आली आहेत, काढूया आता। सगळी कडेलाच लागली आहे तिकडे। मांडवाच्या वरती लागलेली तोंडली मग अशी आम्ही चढून काढली। तोंडलीसाठी मी हा वेल्डिंग करून घेतलेला एक मांडव तयार केलेला आहे। किती मिळाली? अरे वा। तर हे मोसंब्याचं झाड आहे आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सारी मोसंबी लागली आहेत। तर हे मोसंब्याचं झाड आम्हाला गिफ्ट मिळालं होतं आमच्या एका फॅमिली फ्रेंडकडनं आणि आम्ही आता ते छान वाढवलं आहे, त्याला मोसंबी पण लागली आहेत। तर आता आपण ही हार्वेस्ट करूया। अतिशय गोड मोसंबी आहेत। तर हे आता आपण कापूया कारण तयार झाली आहेत मोसंबी। बघा लगेचच निघून येत आहे ते। काय वास येतोय, मस्त सुंदर वास आहे याला। ही पिवळी झाली आहेत त्यामुळे ही आता एक 2-4 दिवस अशीच ठेवली ना तर मस्त मऊ होऊन ती तयार होतील। आत्ता थोडी कडक आहेत। आणि हे तुतीचं झाड आहे आणि खूप पक्षी येतात आणि ऑलरेडी खूप तुती खाल्लेले आहेत पक्ष्यांनी। आम्हाला हार्डली एखाद दुसरी तुती मिळाली होती म्हणून मग आता तुती आल्यावर आम्ही त्याच्यावर अशी ओढणी घालून ठेवली आहे। तर एक मस्त तुती वाढली आहे तर ती आता आपण काढूया। दाखव ना ह्या आलेल्या, ह्या अजून लाल आहेत तर ह्या अशा ब्लॅक होतील। इथे बघा ही झाली आहे ब्लॅक। तर ही ब्लॅक होईपर्यंत पण पक्षी वाट बघत नाहीत, लाल असली कीच ते खाऊन टाकतात। अक्षरशः अख्खं झाड लगडलं होतं खरं तर तुतींनी, पण आमचं थोडं दुर्लक्ष झालं आणि खूप पक्ष्यांनी खाल्ल्या। सो म्हणून म्हटलं आपल्याला थोडी चव चाखायला मिळावी म्हणून यावेळी आम्ही ओढणी घालून ठेवली होती। तर ही काढूया का तुती? आणि काय ह्याच्यावर आम्ही काहीही कुठलेही केमिकल फवारणी केली नाही आहे त्यामुळे आम्ही ही अशीसुद्धा खाऊ शकतो। पण आधी सगळं मी आजचं हार्वेस्ट कलेक्ट करते आणि मग हे खाते। यावेळी अजून एक नवीन लागवड मी केली आहे ती म्हणजे स्वीटकॉर्न्सची। तर इथे एक 8-10 झाडं स्वीटकॉर्नची आहेत। तर ह्याच्यात तुम्हाला दिसू शकते हे मेल फ्लॉवर्स आहेत आणि इथे खाली हे फिमेल फ्लॉवर आहे हे। तर फिमेल फ्लॉवरला असे हे सगळे धागे असतात, ह्याच्यावर जेव्हा मेल फ्लॉवरचे परागकण पडतात तेव्हा इथे हे तुम्हाला दिसू शकतं छोटंसं कॉर्न लागलं आहे। इथे पण आहे, इथे मागे पण दिसू शकतं, इथे पण एक छोटू कॉर्न लागलं आहे। तर हे पपईचं झाड आहे, हे पण कंपोस्टमधनंच एक बी उगवून आलेलं आहे। त्याला तुम्ही बघू शकता 2 पपया लागल्या आहेत। त्याच्यानंतर हे इथे पिवळा सोनचाफा आहे। हे जे आहे ते हळदी कुंकू जे फुलपाखरांना अट्रॅक्ट करणारं झाड आहे। त्याच्यानंतर ही तोंडली आहेत, आत्ता बघितलं आपण तोंडलीचा किती छान तोड मी घेतला। अजून छोटी छोटी तोंडली आहेत, ही मी जरा वाढली की काढेन, अशी अजून आहेत 8-10 तोंडली। त्याच्यानंतर हे सगळे घेवडे आहेत इथे, फरसबी, हे टोमॅटो आहेत। त्याच्यानंतर ही बोगनवेल आहे, 3 रंगाची बोगनवेल माझ्याकडे, एक पांढरा, त्याला आता थोडंसं गुलाबी झाक आली आहे। त्याच्यानंतर पिंक आणि येलो असे 3 बोगनवेली आता खूप छान दिसतात उन्हाळ्यात। ही सगळी गुलाबाची झाडं आहेत। इथे हे रताळी लावली आहेत मी 2 वेगवेगळ्या प्रकारची। हे मोहरी उगवून आलं आहे। ही सगळी जी आहे ती
वांग्याची झाडं आहेत. अजून इथे तुम्ही बघू शकता वांगी थोडी छोटी आहेत म्हणून मी आत्ता ती काढलेली नाही आहे. त्याच्यानंतर हे जास्वंद आहे इथे. मला देवाला घरचीच फुलं दररोज मिळतात. त्याच्यानंतर हे चाफा आहे. हे परत हे हजारी मोगरा आहे. आत्ताच ह्याला खूप छान बहर येऊन गेला होता. हे डबल जास्वंद आहे अबोली रंगाचं. आणि इथे मी कोथिंबीर आणि पालक लावला आहे. हे इथे स्वीटकॉर्न्स आहेत. यावर्षी पहिल्यांदाच लावलेली झाडं आहेत ही. हे इथे तुती आहे. हे इथे कढीपत्ता आहे. आणि कढीपत्ता खूप सुदृढ आणि छान वाढायचं जे एक साईन असते ते म्हणजे त्याला आलेली ही फुलं. आणि ह्या फुलांना खूप सुंदर सुवास आहे. कागड्याचे गजरे घालायचो ना गॅदरिंगमध्ये वगैरे, त्याला कसा एक थोडासा वास यायचा, तसा वास आहे ह्याला. तर खूप छान आहे. आणि ही एक साईन आहे की तुमचं कढीपत्त्याचं झाड खूप आनंदी आहे. त्याला छान पोषण मिळतं आहे, छान ऊन मिळतं आहे, छान पाणी मिळतं आहे. हे त्याचं हे एक साईन आहे त्याला फुलं येणं. आता ही फुलं मी ठेवली तर ह्याला पुढे बिया लागतील आणि त्या बियांपासून नवीन कढीपत्त्याची झाडं पण येऊ शकतात. पण जर मला नको असतील तर मी ही फुलं कापू पण शकते आणि मग कढीपत्ता तरी पण छान वाढेलच. म्हणजे तर खूप फुलं आली आहेत इथे बघू शकता कढीपत्त्याला. आणि कढीपत्त्याची पानंसुद्धा तुम्ही बघू शकता, अतिशय हेल्दी आहेत. हा गवती चहा आहे इथे. ही शेवंती आहे. बहर संपत आला आहे आता त्याचा, तरी थोडीफार आपल्याला इथे फुलं दिसू शकतात, कळ्या आलेल्या दिसू शकतात. पण आता ह्याचा सीझन संपत आला आहे. इथे लिंब आहेत. लिंबाला पुष्कळ फुलं आलेली दिसतात. म्हणजे लिंबाच्या फुलांचा सुवास वेगळा असतो, कढीपत्त्याच्या फुलांचा सुवास वेगळा असतो. तिकडे मी कॉफीचं झाड तुम्हाला दाखवेन. कॉफीला सुद्धा फुलं आली होती, त्याचा पण सुवास खूप छान असतो, वेगवेगळा असतो प्रत्येक. आणि हा एक्सपिरियन्स करणंसुद्धा ना खूप छान वाटतं आपल्याला की बागेमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं जशी येतात तशीच ती वेगवेगळ्या कीटकांनासुद्धा अट्रॅक्ट करतात. म्हणजे मधमाशा, आता इथे बघू शकता लिंबाच्या झाडावर किती मधमाशा आल्या. त्याचप्रमाणे बेसिल, हे बेसिल आहे. बेसिलच्या ह्या फुलांना पण खूप मधमाशा येतात. लिंबसुद्धा लागलेली बघू शकता तुम्ही. हे जे आहे हे दुधी भोपळ्याची रोपं मी आणली होती, तर ती आता छान वाढली आहेत. इथे दोडक्याची रोपं आहेत, ती पण छान वाढत आहेत. हे शेवग्याचं झाड आहे. 2 झाडं आहेत. हे मागे बघितलं तर हे पॅशन फ्रूट आहे, पॅशन फ्रूटचा वेल आहे. हे केळीचं झाड आहे आणि ते मी ड्रममध्येच लावलं आहे. 2 झाडं आली आहेत छान. आणि ह्याच्या आधी 3-4 झाडांचे तोड केळीचे काढून झालेले आहेत आमचे. आणि ह्या केळीच्याच ड्रममधनं हे टोमॅटोचं झाड आलं आहे. सो हे किती हेल्दी आहे बघा टोमॅटोचं झाड. असंच कंपोस्टमधनं आलं आहे. त्याच्यानंतर हे परत कंपोस्टमधनंच आलेलं पेरूचं झाड आहे. हे जाईचं आहे, जाईचा वेल आहे. इथे कडुलिंबाचं झाड मी लावलं आहे. आता लवकरच पाडवा येईल, तर पाडव्याला गुढीला बांधायला मला घरच्या घरीच कडुलिंबाची पानं मिळतील. हे झुकिनी आहे, जो तुम्ही बघू शकता इथे पुष्कळ त्याला फुलं म्हणजे आता त्याच्यात धरतील झुकिनी. त्याच्यानंतर हे स्ट्रॉबेरी आहे. ह्यालासुद्धा 2-4 स्ट्रॉबेरी येऊन गेल्या. इकडे सगळा मोगरा माझा तयार होत आहे. मी मस्त त्याचं हार्ड प्रूनिंग करून त्याला रिपॉट करून त्याला भरपूर खतं घालून ठेवलेलं आहे. नुकतंच ठेवलं आहे. आता त्याला हळूहळू इथे बघू शकता फूट पण यायला लागली आहे. नंतर ह्या दुर्वा आहेत. मला ह्यासुद्धा देवाला छान मिळतात. कधी चतुर्थी असेल किंवा मंगळवारी मी ह्या दुर्वा वाहते देवाला. आणि हे जे आहे हे कॉफीचं झाड आहे. तर तुम्ही बघू शकता इथे येऊन गेला आहे ह्याला फुलांचा बहर. तेव्हा मला शूटिंग करता आलं नाही, किंवा मी करून ठेवलं असेल तर मी नक्की ॲड करेन या व्हिडिओत. पण ही फुलं तुम्ही कॉफीची बघू शकता, ती सुकली आहेत आता. पण जेव्हा आली होती तेव्हा ती मस्त अशी, त्याला खूप सुवास पण मस्त होता. आणि इथे अजून कळ्या तुम्हाला दिसू शकतील बघा. तर बघूया आता यावर्षी मला कॉफीची फळं मिळतील का. आता ही मी नवीन ग्रो बॅग ऑर्डर केली आहे, जी 4 फूट बाय 1.5 फुटाची आहे. आणि ही मी पूर्ण पालापाचोळ्याने भरली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी माती घालून ह्याच्यावर मला भेंडी लावायची आहे, भेंडीची झाडं लावायची आहेत. तर रोपं तयार झाली की मी ती ह्याच्यामध्ये रिपॉट करीन. तर हे तुम्ही बघितलं मोसंब्याचं झाड मगाशी कापले. हे आंब्याचं झाड आहे.
आणि ह्याला ॲक्च्युअल आंबे लागतात. तर बघूया आता, हा सीझन नाही, मे बी नेक्स्ट सीझन मला मिळतील आंबे. नंतर ते सफरचंदाचं झाड आहे. हे खूप इंटरेस्टिंग झाड आहे, हे तुम्हाला दाखवायचं होतं मला. तर हे सफरचंदाचं झाड आहे. ह्याला सफरचंद लागतात. चंद ही थंड हवामानात येतात, पण हे झाड असंच आहे की जे उष्ण हवामानातसुद्धा सफरचंद देतं. आणि ह्याची पण फुलं जर तुम्ही बघितली तर किती गोड आहेत बघा ही फुलं सफरचंदाची. जेव्हा मी हे झाड आणलं तेव्हा त्याला ऑलरेडी एक सफरचंद लागलेलं होतं. सो आय एम होपिंग की पुढची पण अशीच येतील. पेरूचं झाड आहे इथे. आता मी तुम्हाला दाखवलं आहे की सगळंच कसं छान छान माझ्या बागेमध्ये आलं आहे, पण काही गोष्टी फ्लॉप पण होतात. तर त्या फ्लॉप गोष्टी पण मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर ते म्हणजे हे कोबी आणि फ्लॉवरची झाडं. तर जेव्हा मी लावली तेव्हा ती छान होती, पण कदाचित माझ्याकडनं खूप जास्त पाणी घातलं गेलं ह्याला, आणि त्यामुळे ह्याला हे सगळं इन्फेस्टेशन झालेलं आहे अळ्यांचं, आणि असं सगळं अळ्यांनी कुरतडलं आहे त्याला. सो आय थिंक हे यावर्षी माझं फ्लॉप गेलेलं आहे. आणि या बाजूला मी पालक आणि कोथिंबीर लावलेलं आहे. तर हे छान येतं आहे. आणि हे जे आहे हे लसूण पात आहे, ही लसूण पात आहे. आणि हे जे आहे हे ओव्याचं आहे, ज्याची भजी करतो पानांची, ते ओव्याचं झाड आहे. तर अशी आहे माझी ही छोटीशी टेरेस गार्डन. तुम्हाला आवडली असेल तर मला तसं नक्की कमेंट्समध्ये सांगा. अजून काय मला ह्याच्यामध्ये सुधारणा तुम्हाला सुचवायच्या असतील तर त्याही जरूर सुचवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.